मुंबईला स्लम फ्री आपण करू शकतो हा आत्मविश्वास आता माझ्यामध्ये देखील आहे. थोडंसं जर आपण मध्यमवर्गीयांकडे त्यानंतर वळलो तर आता एक नवीन कन्सेप्ट जी तुम्ही आणली आहे की आतापर्यंत जे इमारतीमध्ये राहत होते ती लँड जी होती ती त्यांची ओनरशिप मध्ये नव्हती, मात्र आता त्यांच्याही नावावर म्हणजे 7-12 फक्त गावच्या शेत जमिनी आणि घरावर मिळत होता, आता तो मुंबईतही शक्य होणार असं तुम्ही म्हणताय. आणि हे कसं करणार आहात तुम्ही? मुंबईमध्ये आता आम्ही केवळ 5% ASRचा पैसा घेऊन या जमिनी फ्री होल्ड करतो, त्याचा हक्क त्यांना देतो. त्यातनं त्यांना रिडेव्हलप करण्याकरता एक मोठा इन्सेंटिव्ह मिळतोय. आज रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट यामुळे मुंबई बदलते. सेल्फ रिडेव्हलपमेंट हा तर असा कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यातनं आम्ही नवीन प्राधिकरण सुरू केलेलं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट 600 स्क्वेअर फुटाच्या माणसाला सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये 1200 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट मिळतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे आम्ही केलंय. आणि त्याचसोबत आम्ही अजून काही गोष्टी बदलल्या. उदाहरणादाखल BDD हे आज सगळ्यात मोठं अर्बन रिन्युअलचं एक प्रोजेक्ट झालंय. BDD ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो आणि माझ्या असं लक्षात आलं की BDDचा विकास का होत नाही, मराठी माणूस जिथे राहतो इतके ऐतिहासिक या चाळी आहेत, तर माझ्या लक्षात आलं की कोणी ना कोणी नवीन बिल्डर येतो आणि तो काम घेतो काहीच करत नाही आणि नुसतं ट्रेडिंग होतं. म्हणून मग मी निर्णय केला की BDD बिल्डराला देणार नाही, भाड्याला दिली जाईल, भाडाने कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करावे आणि त्या ठिकाणी BDDचं रिडेव्हलपमेंट करावं आणि सेलेबल पार्टमधनं पैसे कमवावे. ज्यावेळेस ते केलं त्यावेळेस लोकांना वाटलं हे होऊ शकत नाही, पण आम्ही ते पूर्ण केलं. आज त्याच्या बिल्डिंगा तयार झाल्या, तिथे लोक राहायला गेलीत आणि आज त्यांचा आनंद आपण देखील आपल्या चॅनलवर बघितलेला असेल. त्यामुळे हे जे सगळे इनिशिएटिव्ह आहेत, आज BDD झालं त्यामुळे अभ्युदय नगर आता होत आहे. त्याच्यामुळे आपण जर विचार केला तर GTB नगर त्या ठिकाणी होत आहे, विशाल सह्याद्री त्या ठिकाणी होत आहे, किंवा मोतीलाल नगर त्या ठिकाणी होत आहे. असे अनेक आता जुने जे लेआउट्स आहेत याचं रिडेव्हलपमेंट करून मुंबईतल्या लोकांना मुंबईतच चांगलं घर आम्ही देतो. मुंबईतला मराठी माणूस जर टक्क्यानुसार पाहायचा झाला तर साधारणतः 33% केवळ आता मुंबईत उरलाय. म्हणजे काही